लाडक्या बहीण योजनेतून तुमचं नाव देखील कमी झालं आहे का किंवा ई केवायसी मुळे तुम्ही अपात्र ठरले आहात का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना तांत्रिक अडचणीमुळे किंवा कागदपत्रे वेळेत अपलोड न करता आल्यामुळे अपात्र ठरवण्यात आलं होतं. 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी अनिवार्य करण्यात आली होती, पण लाखो महिलांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. त्यामुळे जवळपास 2.5 कोटी अर्जापैकी फक्त 1,77,00,000 महिला अंतिम पात्र ठरल्या. पण आता राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. ज्या महिलांचे अर्ज हे तांत्रिक कारणामुळे रिजेक्ट झाले होते, त्या आता आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागात जाऊन ऑफलाईन कागदपत्रे जमा करू शकतात. म्हणजेच खरी आणि पात्र महिला पुन्हा योजनेत सामील होऊ शकणार आहेत. याशिवाय मार्च आणि एप्रिल महिन्याचे जे काही 3,000 रुपये आहे ते देखील महिलांच्या खात्यात जमा होण्यास देखील आता सुरुवात झाली आहे. म्हणून जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणती महिला अपात्र ठरली असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत लगेच शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेटसाठी किंवा लाडकी बहीण योजनेतील अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडकी बहिणींपर्यंत शेअर करा.